शाळा तुझी शाळा आलो या मंदिरा, माझी शाळा तुझी शाळा आलो या मंदिरा, इथेच घडलो आपण सारे गिरविले अक्षरा। सर्वांना नमस्कार आणि रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा नवीन शिमेमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत। माझा इयत्ता 4थीचा वर्ग एक शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी भाषिक खेळ खेळणार आहे आणि या खेळातून विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियेला चालना मिळणार आहे, त्याचबरोबर त्यांच्या शोधवृत्तीचा सुद्धा विकास होणार आहे। आणि शब्दसंपत्ती वाढवणारा जो भाषिक खेळ मुलं खेळणार आहेत त्याचं नाव आहे अक्षर एक शब्द अनेक। काय मग बालमित्रांनो, हा खेळ खेळायला सुरुवात करायची का आपण? कोणतं अक्षर आलेलं आहे? ग। आता तू ह्याच्यामध्ये तुला ग वरून मुलाचं किंवा मुलीचं नाव सांगायचं आहे। गाव याच्यामध्ये तू गावाचं नाव, तालुका, जिल्हा, राज्य काही तुला सांगता येईल। त्याचबरोबर भाजी सांगता येईल एक, त्यानंतर एक रंग कोणताही एक फूल आणि कोणताही एक गोड पदार्थ सांगायचा आहे। चल मग सुरुवात करूया। नाव गणेश, गाव गव्हाण, भाजी गवार, रंग गुलाबी, फूल गुलाब, गोड पदार्थ गुलाबजाम। शाबास, व्हेरी गुड। युगात कोणतं अक्षर आलेलं आहे? म। कोणतं अक्षर आलेलं आहे? म। म। नाव महेश, गाव मानगाव, भाजी मुळा, रंग मोरपिसी, फूल मोगरा, गोड पदार्थ मोदक। व्हेरी गुड, शाबास युगांत। प। प अक्षर। नाव पल्लवी, गाव पनवे, भाजी पालक, रंग पांढरा, फूल प्राजक्त, गोड पदार्थ पेढा। छान, व्हेरी गुड। चालय। नाव संस्कृती, गाव सोलापूर, भाजी सोयाबीन, रंग सोनेरी, फूल सोनचाफा, पदार्थ सोनपापडी। क। नाव कार्तिक, गाव कोपरोली, भाजी कारला, रंग काळा, फूल कमळ, गोड पदार्थ काजू कतली। व्हेरी गुड मायाक्का, प्रयत्न खूप चांगला, छान। अशा प्रकारे शब्दसंपत्ती वाढवणारा खेळ अक्षर एक शब्द अनेक ही आमची मुलं खेळलेली आहेत, परंतु यामध्ये आणखी वेगवेगळे घटक आपण वाढवून त्याचप्रमाणे वेगवेगळी अक्षरं वापरून आपण याचा सराव करू शकतो। यामुळे शब्दसंपत्ती तर वाढेल पण त्याबरोबर विद्यार्थ्याचं वाचन सुद्धा होतं आणि याच्या पुढची पायरी म्हणजे आणखी आपण हे जे काही विद्यार्थी बोलले ते सर्व लेखन घेऊन लेखनाचा सुद्धा सराव होऊ शकतो।